मान समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठंतरी असं होणारच आहे. आता कुठंतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या, मी बिले खंड्याचा आहे. माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडीत असतो देवेंद्र फडणवीस त्याच्या जाळे करायला लावतो हे दिवसमीला मराठीचे डीजे बंद पाडण पुढं काहीच करण. शांततेत जाते मै, शांततेत मै जात मागणी करते. तुम्ही विनाकारण त्याला टवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती का बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरं आणि तुमच्या त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीसचं ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला त्या कधी केस करायचे बा. त्याच्या आईला बघून घेतला असतं मस्त वकील लावले असते. डीजे पण करा तो ऐकडे बघूनच घेईन. ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना मला. आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील. मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणी जाणतो. मी यायलोय मुंबईला. आपण भेटू होतोय घराकडूनच आहे. मी बघू तो एकदम आहे का माझ्या एकदम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबुलन्स आणि रस्ता देते. पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते. केलं आम्ही ते. आंतरवाली 2 करोडपेक्षा जास्त मराठी आले होते. पोलीस बांधवाला एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं. जेवण आणून दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इतकं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश आहेत. त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना. जाऊ द्या मुंबईत गेलो. इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली. तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाडली. त्याचाच काल एक मित्र आलता माझ्याकडे. त्यांनी सांगितलं मला देव सांगून मिळत नाव
मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईची हौस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचे. तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ. इथूनच मुला फेकू मंत्रालयावर आम्ही, गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, पण फेकू दिलं काय बापाच्या हातात एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लाभ, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्या त्रास देऊ नका, विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडत असं काम तुम्ही तुमचं करू नका. तुम्हाला लईच कंड असला समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी घरा मागे मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या एसपी साहेबाला माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहिती. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करून मला आम्ही 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नको होती, कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाहीये. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघं जण बघतो, ती विषय काय तो आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलं, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं. 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागणं असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही. आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्याच्या नगरातून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तो शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचं आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळ झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायचं नाही. एक महत्व